माझ्या माळशिरस मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी। निवडणूक आयोगाने आमची मागणी मान्य केली नाही तर 25 जानेवारी रोजी आपण आमदारकीचा राजीनामा दिल्लीत निवडणूक आयोगाकडे देणार। तसेच मी स्वतः आणि बच्चू कडू आम्ही दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणार आहोत, असे आमदार उत्तम जानकर यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत सांगितले। दरम्यान दिल्लीत देखील अशाच प्रकारचा ईव्हीएमचा विषय सुरू आहे। त्यामुळे आमच्याबरोबर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी होतील, असेही आमदार जानकर यांनी म्हटले आहे। महापालिकेची अग्निशमन यंत्रणा तोकडी। सोलापूर शहराचा विस्तार वाढत आहे। आग लागल्यास अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेची मदत घेतली जाते। आपला जीव धोक्यात घालून अग्निशमन दलाचे जवान मदतीला धावून येऊन काम करतात। मात्र शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेच्या अग्निशमन दलाची यंत्रणा तोकडी आहे। सध्या अग्निशमन दलाचा डोलारा केवळ 5 केंद्रांवर चालत आहे। खरं तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी 10 अग्निशमन केंद्रांची गरज आहे। तारण ठेवलेली साखरेची परस्पर विक्री करून सोलापूर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याने सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्यासह उपाध्यक्ष, संचालक व कार्यकारी संचालकांसह 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोदामामध्ये 11,44,76,000 रुपये किमतीची साखरेच्या पोत्यांची बँकेला माहिती न देता विक्री केली होती। वरिष्ठ शाखा निरीक्षक अरविंद श्रीमंत काळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुन्हा माढा काबीज करण्यासाठी फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक। मोहिते पाटील विरोधक गोरेंकडे सोलापूरची धुरा। पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या सोलापूरच्या पालकमंत्री पदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासातील जयकुमार गोरे यांच्याकडे सोपवली आहे। जयकुमार गोरे यांची निवड करताना माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा सर करण्याची स्ट्रॅटेजी भाजपने आखल्याचे दिसून येत आहे। गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे। काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली आहे। दंडासह पैसे वसूल केले जाणार त्या भीतीमुळे काही अपात्र महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे। त्यावरून विरोधकांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही यावरून टीका केली आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। आज राज्यातील बाजार समितीमध्ये 1,41,941 क्विंटल कांद्याची आवक झाली। यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 25,000 क्विंटल, नाशिक जिल्ह्यात 25,000 क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात 24,000 क्विंटलची आवक झाली। आज लाल कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयापासून ते 2,350 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। वैराग भागात वाघापाठोपाठ तरस, बिबट्याच्या हल्ल्याने भीती। वैराग भागातील ग्रामस्थ वाघाच्या दहशतीतून सावरत असतानाच दुसरीकडे बिबट्याने वैराग शिवारात गुरुवारी तारीख 16 रोजी सकाळी 8च्या सुमारास रेडकाची शिकार करून त्यांना ठार केले। वनपाल SS पुरी यांनीही या भागात आढळलेले ठसे हे बिबट्याचेच असल्याचा दुजोरा दिला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। वैराग जवळील पिंपरी रोडवरील अमोल भोसले या शेतकऱ्याच्या गोठ्याबाहेर बांधलेल्या रेडकावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले। बेकायदा होर्डिंग्स। सोलापूर पालिकेची रेल्वे, बांधकाम, BSNL विभागाला नोटीस। महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे होर्डिंग उभारल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे आणि BSNL या 3 कार्यालयांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत। अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळाली तर त्यांचे जीव वाचू शकतात। जे लोक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जातील त्यांना योग्य ते बक्षीस देऊन त्यांचा पोलीस प्रशासनाकडून सन्मान करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलं। पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूबाबाला अटक। म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील देवापूर येथील कांता बनसोडे या सेवानिवृत्त आरोग्य सेवकास जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडून रक्कम 10 पट करून देण्याचे आमिष दाखवत त्यांची आर्थिक फसवणूक करणारा भोंदूबाबा मंगेश गौतम भागवत वय 32 राहणार कळस तालुका इंदापूर याला म्हसवड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली। त्याला मदत करणारा त्याचा साथीदार सर्जेराव वाघमारे अद्यापही फरारी आहे।